सोपा प्रश्न आणि सोपं उत्तर. जेवण आणि झोप ह्याच्यामध्ये किती अंतर पाहिजे? बरेच पेशंट मला सांगतात की सर, बिकॉज ऑफ द वर्क लाईफस्टाईल आम्ही रात्री 10 वाजता तर येतो, 10:30 वाजता जेवतो, 11 वाजता आम्ही झोपतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आयुर्वेदमध्ये पण हे सांगितलेलं आहे, जर तुम्हाला दीर्घायुषी व्हायचं असेल किंवा शतायुषी व्हायचं असेल तर एक सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे की यू हॅव युअर डिनर बिफोर सनसेट. संध्याकाळी 7च्या आधी जेवण करा आणि शतायुषी व्हा, असा एक संकेत जो आहे तो आयुर्वेदाने आपल्याला दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला आपलं गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन जे असतं, की जे ऍसिड सिक्रिशन जे असतं दॅट इज मॅक्सिमम फ्रॉम रात्री 10 ते पहाटे 2 या वेळेमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रिशन असतं आणि त्याच वेळेला जर आपण जेवतो तर ते कसं काय चालू शकेल? त्यापेक्षा दुसरा महत्त्वाचा असा एक पॉईंट आहे की आपल्या पोटामध्ये सुद्धा एक पेसमेकर असतो आणि तो पेसमेकर काय करत असतो की कंटिन्युअसली बीटिंग चालू असतं आणि त्या बीट्समुळे आपण जे काही जेवतो ते अन्न पुढे पुढे छोट्या आतड्याकडे, मोठ्या आतड्याकडे त्याप्रमाणे ते जात असतं. आणि ही जे गॅस्ट्रिक पोटातला जो पेसमेकरचं जे काम आहे, हे काम रात्री जे मिनिटाला 3 ते 4 वेळा व्हायला पाहिजे, तर ते स्लो डाऊन होतं. त्यामुळे अन्न जास्तीत जास्त वेळ हे पोटामध्येच राहतं आणि पुढे जात नाही. आणि हे अन्न जे पोटात राहतं ते ऍस्पिरेट होऊन किंवा रिफ्लक्स येऊन, समजा बऱ्याच वेळेला पेशंटला घोरण्याचा त्रास असतो किंवा स्लीप ॲपनिया म्हणतो, तर याच्यामध्ये झोपमोड झाली की ते गॅस्ट्रिक ऍसिड स्फिंक्टर जे आहे आपलं लोअर इसोफेजियल स्फिंक्टर, तर ते जे आहे ते ओपन होतं, ऍसिड वरती येतं आणि ते ऍसिड वरती आलं की बऱ्यापैकी आपण ऍसिडिटी, GERD, GERD किंवा गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज अशा प्रकारचे आजार त्याच्यामुळे डेव्हलप होतात. तर जेवण आणि झोप ह्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 तास तरी अंतर ठेवा आणि त्यामुळे डेफिनेटली तुम्ही दीर्घायुषी होऊ शकाल. थँक्यू सो मच. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज लाईक इट, शेअर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ऑन यूट्यूब, डॉक्टर महावीर एम मोदी. आणि प्लीज तुमचे कमेंट सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा की या छोट्या छोट्या हेल्थ टिप्समुळे तुमची झोप कशा प्रकारे इम्प्रूव्ह झाली. थँक्यू.